नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस खरं तर काही काही खास असा प्लॅन सुरू झाला नव्हता. एकतर सकाळचं वातावरण इतकं छान वाटत होतं की सहजच मोबाईल हातात घेतला आणि तुम्हाला पण माहिती आहे आता सध्या पावसाळा सुरू आहे, त्याच्यामुळे सकाळची शांतता आणि मंद वाहणारा वारा, अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मनाला खूप आनंद भेटतो. सकाळी माझं बाळ लवकर उठलं होतं, सो त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवला. त्याच्यासोबतचं प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवून जातो. जसं की त्याचं हसणं, खेळणं आणि छोट्या छोट्या घोड्या. रोज नवीन नवीन काहीतरी त्याला करायचं असतं आणि नवीन काहीतरी करून तो हसत असतो. त्याला पाहून आम्हाला पण हसू येतं. हे सगळं कॅमेऱ्यात जपून ठेवावं असं वाटतं, कारण तुम्हालाही माहिती आहे हे क्षण परत येणार नाही. या मुलं मोठी झाली की त्या गोष्टी परत आठवत राहतात. त्याच्यानंतर मग नेहमीप्रमाणे घरातली कामं सुरू झाली होती. आज नाश्ता बनवायला उशीर झालेला, त्याच्यामुळे मी ठरवलं की आज पोहे बनवूया आणि दुपारच्या जेवणासाठी शिमला मिरची बनवायची. हे सगळं रोजचंच असतं, पण मला वाटतं की घरासाठी केलेल्या काही छोट्या छोट्या गोष्टींमध्येही खूप प्रेम असतं. रोज तोच दिनक्रम असला तरी प्रत्येक दिवसाची एक वेगळी आठवण तयार होते. जसंच मी दोन्ही गोष्टींची, म्हणजे जशी नाश्त्याची आणि शिमला मिरची बनवण्याची तयारी, म्हणजे दुपारच्या जेवणासाठी तयारी मी लगेचच एकत्रच सुरुवात केली. पहिलं तर मग मी पोह्यांसाठी कांदा, मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर कापून घेतली. पोहे भिजत घातले आणि शिमला मिरचीसाठी शिमला मिरची छोटी छोटी कट करून घेतली. त्याच्यानंतर कांदा उभा स्लायसेसमध्ये कट केला आणि थोडा लसूण ठेचून घेतला. दोन्ही पण पोहे आणि शिमला मिरची मी एकत्रच बनवायला घेतलं. आज काही मोठं किंवा वेगळं असं काही घडलेलं नाही आहे, पण प्रत्येक दिवस असा खास असण्यासाठी काही मोठं घडण्याची गरजही नसते असं मला वाटतं. कधीकधी साधी सकाळ किंवा घरातली शांतता आणि आपल्या माणसांसोबत घालवलेला वेळ एवढंच पुरेसं असतं दिवस सुंदर बनवायला. म्हणूनच आजचे हे काही क्षण तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटले, म्हणून मी शेअर केले आणि पुढेही असेच आपल्या आयुष्यातले छोटे छोटे क्षण या व्लॉग्स मार्फत आपण जपत राहू. दोन्ही साईडला कढई ठेवल्या. त्याच्यानंतर इकडे पोहे बनवण्यासाठी मी थोडे जिरे, मोहरे, पहिले तर मी शेंगदाणे तळून घेतले. त्याच्यानंतर जिरे, मोहरे टाकले. त्याच्यानंतर कढीपत्ता, मिरच्या, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं म्हणजे थोडा ठसका होत नाही. आणि नंतर कांदा टाकला, तो परतून घेतला. साईड बाय साईड शिमला मिरचीच्या प्रिपरेशनसाठी पण लागले. तिथे मी जिरे फोडणीसाठी टाकले. त्याच्यानंतर कांदा टाकला. कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये मसाले टाकले. त्याच्यानंतर शिमला मिरची टाकली, मीठ टाकलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं हे ती शिजेपर्यंत. मी इकडे पोह्यांमध्ये मीठ मिक्स करून घेतलं आणि थोडी कढईमध्ये थोडी हळद टाकून मिक्स करून त्याच्यात पोहे हलवून घेतले. थोडा वेळ झाकून ठेवल्यानंतर पोहे मऊ होतात, त्याच्यामुळे 2 मिनटं तरी ॲटलिस्ट झाकून ठेवायचं. आणि कोणाला खूप असे कडक पोहे आवडत नसतील, म्हणजे जे सुके सुके आवडत नसतील, तर थोडं पाणी शिंपडलं तरी चालतं. आता ते होत होतं तोपर्यंत मी माझे थोडे जे भांडे झाले होते, म्हटलं ते लगेचच घासून घ्यावे, कारण नंतर परत खूप जास्त पसारा होतो आणि मग ते करायला पण खूप कंटाळा येतो. कारण माझा पण ऑफिस आहे 9:30पर्यंत, मला 9पर्यंत सगळं उरकायचं होतं. मग पोहे झाले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून थोडं हलवलं आणि आम्ही नाश्त्यासाठी घेतलं. त्याच्यानंतर मी चपात्या बनवल्या. त्याची क्लिप माझ्याकडून मिस झाली, म्हणजे मी शूटच केलं नाही ते. लगेच मी पोहे खायला घेतल्यानंतर मग चहा ठेवला आणि चहा घेतला. बाकीचं मी काय नंतर शूट केलं नाही, कारण माझ्याकडून थोडा उशीर झाला होता. हजबंडला पण ऑफिसला जायचं होतं.
मग मी टिफिन पटकन भरून दिला आणि असा माझा दिवस गेला आज. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला नक्की सांगा. मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.